मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आपला आहे आज डे 10 आणि मी आहे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दिवसाचा मुक्काम करून मी निघालो माझ्या पुढच्या प्रवासाला. लोकांना लिफ्ट मागत, धमाल मस्ती करत, गप्पा गोष्टी करत मी निघालो देवगिरी किल्ल्यावर. देवगिरी किल्ल्यावर पोहोचल्यावर मला कोपरगाव येथील कॉलेजच्या मुलांचा ग्रुप भेटला. आता इथून पुढे तुमचे अशाच दिसत असतील का? आमच्या काही मैत्रिणी आहेत अशाच सेमच दिसतात का? डायरेक्ट आईला नाव घेतात. नाम नाही लूंगा पर एक ते ती पोरगी नाही का, नाम नाही लूंगी ना. अब गुगल कर लेना. नाही बाबा, मी काय नाही म्हटलं, त्यानेच नाव घेतलं. नाही, मी नाही कट करणार. नाही ना, तुम्ही शेअर करा. जिचं नाव घेतलं तिला शेअर करा. लागणार भाऊचे आता. अरे बघ एखादं कोण. तर आता मी एका चॅलेंजवरती आहे. ते चॅलेंजमध्ये मी पैसे वापस गेन करतोय. मी तुमचे फोटोज काढून देईल प्रत्येकाचे. तुम्हाला जर फोटोज आवडले तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला मला जेवढे रुपये द्यावे वाटतील, 5, 10, 15, 20 काय द्यायचं आहे तेवढे तुम्ही देणार का? चालेल का? चालेल पक्का? चालेल तुम्हाला? हां चला. तर पहिला ट्राय यांनाच घेतो. चला बघूयात, त्यांना जेवढं जसे हवेत फोटोज आपण तसे काढून देणार आहे. चार्जिंग बक्कळ आहे आपल्याकडे. चार्जिंग म्हणजे नाद आहे. तुम्ही सगळे प्रॉपर तिथलेच आहेत का? कोपरगावचे? हा नाशिकचा आहे ना? तू भाऊ म्हणला म्हणून मला त्याच्यावर म्हणूनच विचारलं मी. म्हणलं नाशिकचे नाना भेटलेत आपल्याला. ऑन कॅमेरा सांगतो, जर कुठली मिसळ सगळ्यात भारी असेल ना ती नाशिकची. अरे यार, कारण पुण्याची नाही, मी पुण्यात राहतो, पण स्टील सांगतो सपक गोड मिसळ. मी तिखट कमी राहतो पण ती टेस्ट आहे ना, ती मिसळ प्रॉपर मिसळची टेस्ट नाशिकची. आता चॅलेंज ऐकायला खूप सोपी असली तरी मात्र टिप लोक किती देतात हे मला बघायचं होतं. म्हणूनच मी फोटोज काढायला लागलो. तितक्यात एक IT मधील दादा पर्यटक मला भेटले. त्यांनी मला फोटोज काढायला लावले. मी त्यांना माझ्या चॅलेंजबद्दल सांगितलं. त्यांचे मस्त फोटोज काढून दिल्यानंतर त्यांनी मला टिप दिली आणि बघतो तर काय. येस, थँक्यू सो मच. मला तुमचं हे सांग. भन्नाड गप्पा. मला एक्सपेक्ट पण नव्हतं. दिसतंय का तुम्हाला हे किती आहे? मी 5 रुपयाची अपेक्षा करत होतो. 100. मला आता मी जेव्हा एडिटला बसेल ना तेव्हाच मला माहिती आहे की तो काउंट किती आहे. वरती जो मी काउंट ठेवला आहे तो काउंट किती आहे. भाई माझा परभणीमधला एका दिवसाचा खर्च आहे हा. परभणी निघाला, आता जालन्याचा राहिला आहे. म्हणजे माझ्या डोक्यात आहे, मला माहीत नाही, एडिट करायलाच कळेल मला त्या ॲक्च्युअल अमाऊंट किती आहे ते. लेट्स सी, अजून वेळ आहे. मी कोपरगावच्या मित्रांचे फोटोज काढत असतानाच एक सीन या ठिकाणी झाला. आपल्याकडे येत आहे. कबड्डी. मोबाईल आहे ना तुमचा नीट? कधी लक्षात ठेवायचं, असं उघडायचं नाही बॅग. साठी अवघड झालंय आजकाल. काय 7 एकर विचार कर. 7 एकर जिम मारून परत मारायची तयारी आहे का? हॅलो बोला सगळे. हॅलो. दिसतात फोटो झालेत काढून. यांचे पण काढले. ऑफ कॅमेरा पण मी काही काढले, ऑन कॅमेरा पण काढले. ऑन कॅमेरा म्हणजे जे तुम्ही जे काही क्लिप्स बघितले ते फोटोज यांनी प्रत्येकाने पाहिले. आपापले फोटो पण पाहिले. तुम्ही तुझे फोटोज काढले? नक्की ना? कधी काढले आपण? माकडाच्या नंतर का माकडाच्या? सिंगल नाही ना काढले? म्हणून एवढं भारी दिसतंय. पोरींनो रिक्वेस्ट बघा जरा. ID सांग जरा. पुन्हा गर्दा जास्त व्हायचा पुन्हा. त्याला हँडल करायला जमायचं नाही. ओके, तर यांचे मी फोटोज काढलेत. आता ते जे काही देतील टिप ते आपल्याला घ्यायचं. तुम्हाला जेवढे द्यायचे तेवढे द्या. मला थोडं अजून कंटेंट तो आम्ही त्यांनी तेवढं दिले, आम्ही त्यांची बरोबरी करतो. आता ते IT वाले पण आम्ही इकडे ब्लॉग मध्ये, ते IT वाले पण आम्ही मेकॅट्रॉनिक्स वाले. किती गेले मारतो आम्ही. 1 मिनिट किती गेले? 50. अजून 50 मारतो. 50 केले दादाने. अरे मी तुमचे नावच नाही विचारलं. यार स्वप्नील क्रिश हे पुढे क्रिश पुढे विचारून घे ना पुढे. अरे सरनेम इम्पॉर्टंट. क्या नाम बताया? भूपेंद्र जोगी.
यूएस में कहाँ गए आप? यूएस में बहुत जगह गया हुआ हूँ मैं। नाम बताइए. भूपेंद्र जोगी। तुझं शहानवाज शेख. नवाज नाव आहे. नवाज शेख. ओके. सुमिरन. तू विचार का करतोय तुझ्याच नावाचा? कन्फ्युज असतो तो कायम रे. सांगू राहिलो. बरं. काल ब्रेकअप झालंय. जाऊ दे आता. ब्रेकअप नाही नाही तो ब्लॉग मी पाठवणार क्लासच्या ग्रुपवर टाकणार आहे का? अरे बस काय फक्त मी आलो भाई तर हे बघ जास्त फुटेज आता ह्यालाच ठेवायचं. चला आज काय राहिलं? अजून 50 नाही असं ना बराबरी करायची आम्हाला IT वाल्याची. मेकॅनिकल कमी नाही करायला पाहिजे लोकांना. मेकॅट्रॉनिक्स. हा, ते. ओके तर पैसे आपण कमवलेले आहेत आणि आता जाऊयात खाली. मी आता कृष्णेश्वरला जाईल का परत संभाजीनगरला वापस जाईल मला नाही माहिती. बघू. पोर म्हणतात लिफ्ट देतो. खूपच लाईक दोस्ती झाली आता खतरनाकवाली. व्हिडिओजला व्ह्यूज येतील नाही का. पण ठीक आहे. थँक्यू सो मच. ते जर आता माझा व्हिडिओ बघतात भावांनो थँक्यू. जे माझा पैसे खर्च झाले होते ते इकडून भरून निघालेत. चलो. शाळेची ट्रिप आलेली आहे. आम्ही मगाशी जे घुसलो होतो ना तिकडून घुसलो होतो खालून. वरती पण जायला आहे बहुतेक. एवढ्या गप्पा मारत आलो आम्ही. ब्लॉग काढतो हेच लक्षात नाही माझ्या. तर आम्ही सोबतच आहेत आता. हे दोघं यांना मी अजून पण फोटोज नाहीत सेंड केले. प्रेम करून पाठवणार राहतो. नंबर घेतलाय ना. नंबर आता आम्ही कमेंट मध्ये टाकणार नाही का काय माझ्याकडे 3-4 अकाउंट आहेत. सगळ्या अकाउंटवर स्कॅन करतो. दादा को फोटो जरा. नाही पाली भाषा. मला विचारा मी हिस्टोरियन नाही तर माहित नाही मला काही. पण ह्या छोट्या तोफ आहेत म्हणजे लहान लेकरांनी जर गुन्हा केला तर ह्यानं उडवायचं आणि मोठ्याने गुन्हा केला तर ह्यानं उडवायचं. जर तुम्हाला माहित असेल आणखी एक फॅक्ट हिस्ट्रीमधला. ही आपल्या भारताची राजधानी होती. मुघल नाही सॉरी माफ करा. अलाउद्दीन खिलजी जेव्हा इथे आला होता त्याने आक्रमण केलंच होतं. पण आय गेस तुगलकच्या वेळेस बहुतेक तुगलक का खिलजीच्या वेळेस कोणातरी जेव्हा आक्रमण झालं होतं त्यांनी दिल्लीवरून त्याची राजधानी इथे शिफ्ट केली होती. त्याला काही परवडलं नाही. ते एक राजधानी शिफ्ट करणं त्या काळात आत्ताचा जर विचार करू शकत नाही आपण. समजा दिल्लीला मुंबई नाही होऊ शकत. पण त्याने त्यावेळी गेलं होतं. देवगिरी दौलताबादला राजधानी केली होती. त्याचं कॅपिटल केलं होतं. त्याला नाही परवडलं म्हणून परत दिल्लीला गेलं. आणि मग दिल्ली होत मुघलांचं मेन दिल्लीचं राहिलं. आणि मग परत आता आपल्या भारताचं सुद्धा मेन कॅपिटल दिल्लीचं आहे. A few moments later. रस पिलाय उसाचा रस. ॲक्च्युली मी हा व्हिडिओ ते बघत नाही आहे. ते जे माझ्यासोबत मुलं आहेत ते स्वप्नील आणि बाकीचे. माझ्या डोळ्यात आहे की थोडासा इमोशनल. माझ्या डोळ्यात पाणी आता. लाईक मी एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढं तुम्ही कराल म्हणून. सीन असं आहे लाईक केलं नव्हतं मी खरंच एक्सपेक्ट केलं नव्हतं. तुम्ही लाईक ते पण केलं की मी जे फोटोज वगैरे काढले त्यासाठी पण. ही खूप मोठी गोष्ट आहे. मी पूर्ण ट्रिपमध्ये कोणाला स्वतःहून नाही मागितलं. लोकांनी जे दिलं तेच मी ॲक्सेप्ट केलं. ॲक्च्युली मी नाही म्हटलं होतं. स्टील ते लोकांचा आग्रह होता म्हणून मी ॲक्सेप्ट केलं. पण थँक्यू सो मच. तुम्ही हा व्हिडिओ आता तुम्ही गेल्यावरच बघा. आपली भेट नंतरच होईल. पण मनापासून थँक्यू. भेटू भाई. आपण नक्की भेटू. मी येईल कोपरगावला किंवा तुम्ही पुण्याला आले की मला नक्की सांगा. धाराशिवला आहे. आमच्या धाराशिवला या पुण्याला नाही. आमच्या धाराशिवला आहे. धाराशिवला पण खूप काही बघण्यासारखं आहे. तुम्हाला धाराशिव फिरवेल. भारी पोरं होते. आता मी थोडंसं डिस्टन्स चालेल आणि बघतो आता. लिफ्ट बघावं लागेल. 18 किलोमीटर आहे इथून. सकाळचे जे मुलं होते ना ते मला म्हटले होते मला कॉल कर. पण तो एक ब्लॉगर होता. मलाच नाही पटत आहे ते कॉल करायला. मी असं कोणाला फेवर नाही मागितलेला आत्तापर्यंत. फेवर फक्त लिफ्टचंच मागतो मी की मला लिफ्ट द्या. काय तर मला नाही पटत आहे की त्याला विचारावं मी. बघू. तुम्हाला माहिती आहे रोज माझं जवळपास 10 ते 15 किलोमीटरचं चालणं होतं आहे.
त्यापेक्षा जास्त होत असेल. मी फक्त एका दिवसाचंच बघितलं होतं, म्हणजे ते डे 5ला का डे 6ला बघितलं होतं. मी एवढे ब्लॉग्स काढतो ना, माझं लक्ष देत नाही मी कुठे काय बोललो किंवा काय सांगितलं हे केलं. पण जे आहे ते जेन्युइन आहे, इमानदारीने. असं नाही की कॅमेरावर मी काही खर्च केला आहे, ऑफ कॅमेरा काही खर्च केला आहे आणि मी तुम्हाला सांगतो की मी फ्रीमध्ये केलं नाही. जे आहे ते आहे. मी लिफ्ट मागणार आहे आत्ताच नाही, पण थोडंसं पुढे गेलं आहे. म्हणजे असं पॉईंट असतो ते. आता तुम्हाला स्ट्रॅटेजी कळाली आहे थोडीशी. लिफ्ट लवकर कुठे भेटेल काय. ठीक आहे चालू आहे की इकडे बघा काय म्हणा असं हात काय करा. काकांनी लिफ्ट दिली आहे. मी असं म्हणतच होतो की आता लिफ्ट भेटेल का नाही भेटेल का नाही. काका आले, काकांनी लिफ्ट. काका काय करता तुम्ही, म्हणजे जॉब वगैरे काही? वीटभट्टी कुठे? संभाजीनगरला. आपल्याला प्रत्येक प्रकारचे लोक भेटलेले, प्रत्येक प्रकारचे. संभाजीनगरचं प्रसिद्ध असलेला शेळके मामाचा ढाबा या ठिकाणापर्यंत काकांनी मला सोडलं आणि तिथून मी परत निघालो पायी. राजस्थानी ढाबा दिसतोय. टिन्नूरी ढाली, टिन्नूज रिसॉर्ट अँड हायवे फंड. ते हात करतात. लिफ्ट काय अजून नाही भेटली. शेळके मामाच्या ढाब्यापासून चालत येतोय मी. काय माहिती किती चालतं. मला वाटतं जेवढे काही संभाजीनगरचे रिसॉर्ट वगैरे आहेत ते सगळे या रोडवरती आहेत. म्हणजे मोठमोठे तर इकडेच दिसतात मला. इकडे साईडला टिन्नूज फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट. इथून औरंगाबाद आहे 10 किलोमीटर, जालना 73 आणि सोलापूर 320. हे काय मला माहिती नाही आहे. इथे साईनबोर्ड लागलेली आहे. त्याच्यावरून सांगतोय मी. इथे गाड्या समजू शकतात. हे बघा रिक्षा कसा आहे. जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर चालल्यावर मला फायनली भेटली लिफ्ट. पुढे चालले समजनगर. काय म्हणा. मला वेगळंच वाटायला ते असं घेतलं ना मी. म्हणजे काय सांगू आता तुम्हाला. काय नाही आता तुमच्या भावासारखं आहे. बाय द वे दादांचं बोटिंगचं आहे मला त्यांनी सांगितलं. तर करा थोडं सांगा, ॲड होईल तुमचीच. काय कुठं आहे? आपल्या इथे दौलताबाद S2 वॉटर पार्कपासून स्ट्रेट आल्यानंतर सिमेंटचा एक रस्ता लागत. तिथनं स्ट्रेट समोर आल्यानंतर बोटिंग आहे. बोटिंग किती टायमिंग काय असतो त्याचा? टायमिंग आपलं मॉर्निंग आहे सकाळी 7 वाजेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. 7 ते 6 म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 6. जे लोक इकडे येतात दौलताबादला, संभाजीनगरला जे फिरायला येतात, लक्षात ठेवा. या दादांना लक्षात ठेवा. नाव काय म्हटलं त्याचं बोटिंगचं? द फेरी टेल. ओके, द फेरी टेल. नाव लक्षात ठेवा आणि आवर्जून जा. आणि तिथे गेल्यावर प्लीज त्यांना सांगा की माझा व्हिडिओ पाहिला होता. त्यांनाही छान वाटेल. हो नक्की. आहे ना? डिस्काउंट पण जाईल तुमच्या व्हिडिओ बघून. हां, तर जा, नक्की जा. आय नो खूप कमी लोक म्हणजे लक्षातही राहील का नाही तुमच्या, पण जर राहिलं ना लक्षात, प्लीज जा तिकडे आणि दादांना सांगा की आपला व्हिडिओ पाहून आले होते, तुम्ही आलात म्हणून. मला तर खूप भारी वाटतं की खरंच छान लोक आहेत. मी आत्ता जस्ट म्हणत होतो मला तर काय वाटत नाही म्हटलं आज लिफ्ट भेटेल. सगळे फास्ट येत होते ना, हायवे वाटतं हा. एकदा 1 लाख दादांसाठी बनवू द्या, कारण हे कळतंय खूप. तुम्हाला जरी असं वाटत असलं काय उसाचा रस पितोय, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी शेळके मामाचा ढाबा आहे का, तिथून आलोय मी चालत. तिथनं पायी येत होतं. हां, म्हणजे तिथपर्यंत एकांनी लिफ्ट दिली मला. ह्याच्यापासून अब्दी काय ते अब्दी मंडी, तिथून थोडंसं चाललो 100-200 मीटर. तिथून एकाने लिफ्ट दिली ते शेळके मामाच्या ढाब्यावर आणि तिथून मग तिथपर्यंत तुम्ही आलं. तिथपर्यंत चालत होतो. अचानक नजर गेली आणि तुम्ही भेटले. बरं झालं मी लगेच थांबलो. नाही, मी खूप लोकांनाही केलं. आता एक पोलीसवाले होते ना, टुरिझम पोलीसवाले, त्यांनी मला तिकडे बोललेले. ते चालले होते, ते म्हणजे पायी चाललाय का म्हणलं हा. ती जर नाही म्हणलं असं बहुतेक त्यांनी लिफ्ट दिली असती, कारण ते असं ये असं काहीतरी म्हणले मला नंतर पुढे गेल्यावर. म्हटलं जाऊ द्या, पोलिसाच्या गाडीत कसं शूट करणार, म्हणून मी काही गेलो नाही. आणि ते चांगले नाही वाटत पोलिसाच्या गाडीत करणार, ते त्यांच्या ड्युटीवर असतात. मस्त वातावरण झालंय. आता इथून बघूयात काय प्लॅन होतोय. तिकडे बघू आपण बीबी का मकबराला जाऊ. जे आपले पैसे गेलेले ते वसूल करायचे आहेत आपल्याला. A few moments later. दादा इथपर्यंत सोडणार आहेत मला. इकडे युनिव्हर्सिटी आहे, बामू. बीबी का मकबरा इकडेच आहे, म्हणजे जवळ पडतो हा रूट, म्हणून ते म्हणले इथून जातो, पुढून जाण्यापेक्षा, बाबा पेट्रोल पंपा तिकडून जाण्यापेक्षा इकडून जा. तर हे
साज जरा खराब झाले, उद्या परवा जरा भारी सेट होतील. पण दादा थँक्यू सो मच. लाईक आपण भेटू, नक्कीच भेटू. काही काम असेल तर मी सांगेल. तुम्ही कधी आमच्या धाराशिवला आले तर नक्की सांगा. चलो आप मिलते. दादा को बाय बाय बोलते है. बाय बाय. आणखी एक लिफ्ट इथून लगेच भेटली. आता मी तसं वेळेच्या आत आलो आहे. 5 वाजले नाही आहेत, 5 नाही वाजले अजून आहे ना, 5 वाजले नाही आहेत. आणि मला वाटतं आज टाईम भेटेल मला 7-8 वाजेपर्यंत मी फ्री होऊन जाईल. ह्या दादाने लिफ्ट दिली होती, जे मी म्हटलं ना आपले बबलू दादांनी उतरवलं आणि त्यांनी जस्ट एक हात केला, हे दादा होते, त्यांनी लिफ्ट दिली. तर थँक्यू सो मच. आता इथून पुढे मी बघतो अजून एकदा आणि जातो मी. जे आपल्याला ज्यांनी मला आत्तापर्यंत लिफ्ट दिली आणि त्यांचं मनापासून पुन्हा एकदा थँक्यू. ओके, टप्प्याटप्प्याने लिफ्ट घेतो आहे. त्या टप्प्यात त्या ज्या दादाने सोडलं त्याने युनिव्हर्सिटी गेटजवळ सोडलं. युनिव्हर्सिटी गेट असं म्हटला तो बांबू, पण कुठे मला काही दिसलं नाही. असो, माझ्या इथून आत्ता बीबी का मकबरा मला गुगल मॅपवरती 950 मीटर दाखवते, म्हणजे जवळपास 1 किलोमीटर. 1 किलोमीटर तर चालूच शकतो मी, रोजच चालतो. समोर बघा थोडंसं दिसतंय, जास्त दिसेल अजून. तर बघा जे सहलीला मगाशी ज्या गाड्या आलेल्या होत्या ना माझ्यासमोर गेल्या, म्हटलं ह्या गाड्या इकडे आल्यात. एक्झॅक्ट तेच शैक्षणिक सहलवाले बोर्ड आहे. आता इथे किती वेळ लागेल मला नाही माहिती. एक अर्धा पाऊण तास खूप झाला. अर्ध्या पाऊण तासानंतर मी माझे स्वतःचे पण फोटोज काढेल ते. आणि बघू इथे वसुली होते का. तिथे मला एक्सपेक्ट नव्हतं. खरंच जे ते ग्रुप होता चौघांचा खूप छान होते मुलं. मजा आली मला भेटून. आणि त्याच्या आधी ज्यांनी मला पैसे दिले, असं नाही की त्यांनी पैसे दिले म्हणून चांगले होते, नाही. ते फॉरेनरने त्यांनी नाही म्हटलं होतं, रिजेक्ट केलं होतं. ते फॉरेनरसोबत जी बाई होती मुंबईवाली, तिने नाही म्हटली. ठीक आहे, इट्स ओके, असं काही नव्हतं. दोघे तो भी अच्छा आहे, नाही दोघे तो भी अच्छा आहे. त्याच्यामुळे मला आता थकवायला लागलं. इट्स पाणी प्यायचं आहे आता. एकदा पैसे खर्च होणार. याला आहे तिकीट आहे 20 रुपये, म्हणजे ऑनलाईन 20 आणि ऑफलाईन 25. तर तिकीट काढल्याशिवाय तर आता एंट्री नाही भेटणार आहे. काढावं लागेल तिकीट. ऑनलाईनच काढतो. 5 रुपये वाचवायचे. ते 5 रुपयेसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. हे बघा, हे असं पेमेंटचे हे लावलं आहे QR. आत्ता वाजले आहेत 5:15 आणि मी ट्रॅव्हल करून नाही जाऊ शकत आता अकॉर्डिंग टू रूल. रोज रूल तोडायला मी काय त्यासाठी रूल नाहीत बनवले. फक्त कालचाच दिवस एक्सेप्शन होता, कारण ते जरा इमर्जन्सी होती म्हणून. मी ती इमर्जन्सी नाही ऑन कॅमेरा सांगू शकत, पण होती. मी म्हटलं तुम्हाला इव्हेंट्सचा वगैरे तो सीन होता. बाकी कुठेच आपण रूल नाही तोडलेले. तर खायचे पदार्थ नाही घ्यायचा, ड्रोन नाही वापरायचा. ओके आपल्याकडे काहीच नाही, आपण फक्त फोन नेतोय. मंडळी, दख्खनचा ताज अशी ज्याची ओळख आहे तो म्हणजे बीबी का मकबरा. या ठिकाणी मी सध्या आहे. औरंगजेबाचा मुलगा आझम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधला होता. हे बघा, औरंगजेबचा आहे. आय डोंट केअर, पण ॲज अ आर्टिस्ट रिस्पेक्ट ठेवली पाहिजे. ज्या लोकांनी हे बनवलं, ॲक्च्युली कबर आहे, ज्या लोकांनी हे बनवलं त्यांच्या हातांची जी जादू म्हणू शकता तुम्ही. मंडळी, त्या काळच्या अवघ्या 7 लाख रुपयात बांधून झालेला हा मकबरा. या मकबऱ्याबद्दल रंजक गोष्ट अशी की हा मकबरा पूर्णपणे संगमरवरी नाही. फक्त मुख्य घुमट आणि खालचा भाग खऱ्या अर्थाने संगमरवराचा आहे. बाकीचा भाग बेसाल्ट दगड आणि एक खास प्लास्टरने बनवलेला आहे. इथल्या मुख्य दरवाज्यांवरचे पत्र्यांचे काम आणि फुलांची नक्षी हे खरंच थक्क करणारी आहे. आता बीबी का मकबराच्या आतमध्ये तर मला काय जायची इच्छा नव्हती, पण बाहेरून मात्र मी नक्षीकाम वगैरे बाकीच्या गोष्टी सगळ्या बघून घेतल्या, रेकॉर्ड केल्या. आज राहायचं कुठे? खूप लोकांनी मला नंबर दिलेत त्यांचे की तू आम्हाला कॉल कर, इथे राहू तिथे राहू, असं कर तसं कर. पण मी नाही, फेवर नाही घेणार आहे कोणाचंच. राहावं तर लागणार आहे मला स्वतःहून, बाहेरच्या बाहेर. बघू आता, कुठेतरी प्लॅन करावं लागेल मला की कुठे राहायचं कुठे नाही. त्यामुळे हाय, संभाजीनगरमध्ये एका दिवसात होईल सगळं असा प्लॅन होता. पण वेरूळ बंद होती आज, वेरूळ लेणी. तर वेरूळला उद्या जाईल का जाऊन जायचं नाही, काय करू मी? वेरूळला जाऊ की नको? जर मी वेरूळला नाही गेलो तर मेन गोष्ट सोडेल मी, असं वाटतं मला.
त्याच्यामुळे परत एकदा उद्या वेरूळला जाईन. आणि आज झोपायचं कुठे? आता हंट फॉर झोपायचं बघावं लागेल. आता कुठेतरी सोय बघावं लागेल. टेंट टाकू काय आज? टेंट टाकण्यासाठी मला आउट ऑफ सिटी जावं लागणार. असं तर कुठे नाही भेटणार टेंट. परत एकदा ज्या वाटेनं आलो होतो त्याच वाटेनं जातोय. चालतच आलो होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एका गेट समोरून मी निघालो. थोड्याच वेळात एका वयस्कर आजोबांनी मला लिफ्ट दिली मिल चौकापर्यंत. त्या आजोबांचं रेकॉर्ड करू शकलो नाही कारण आम्ही गप्पाच इतक्या मारल्या की रेकॉर्ड करायचंच राहून गेलं. ओके, मी आता आहे कुठलं काय मी विसरलो. मिल कॉर्नरला, कलेक्टर ऑफिसच्या बाजूला, कमिशनर ऑफिस. मी सध्या आहे कमिशनर ऑफिसच्या बाजूला मिल कॉर्नर इथे. आणि मी बसलोय असं मेन चौकात बसलोय. दिसतंय का तुम्हाला? हा मेन चौक आहे हा मिल कॉर्नरचा. आणि हा पुतळा कोणाचा आहे? शाहू महाराजांचा आहे. बरं, म्हणजे मला दिसत नाही इथून पोलमध्ये, त्याच्यामुळे मला माहित नाही. शाहू महाराजांचा पुतळा त्याच्या समोरच बसलो इथे. जे संभाजीनगरचे ते म्हणत असतील असं का बसलाय तू, पण मी असंच बसलो होतो. माझा एक मित्र येतोय संभाजीनगरचा. तो म्हटला की मैत्रिणीचा मित्र आहे. तो म्हटला की दादा तू आमच्याकडे झोप आजच्या दिवस. तर मी पण हो म्हटलं, ॲक्सेप्ट करतोय मी. लोक मला जेवढं देत आहेत मी त्याच्यात खूप कमी ॲक्सेप्ट करतोय. पण काय करावं, नाईलाज आहे आपल्याला. हे ऐकतं नको होतं, पण स्टील ते सोडा. माझ्यासोबत आता एक काका दिसत आहेत तुम्हाला. नमस्कार काका. तर जय महाराष्ट्र. तर असंच एक काका पण बसलेले होते मी यायच्या आधीपासून. आणि मी म्हटलं काका कसं काय बसले असं तसं. आणि मग त्यांना सांगितलं. ते म्हटले तू काय करतोय? मी म्हटलं मी पण असंच बसले म्हटलं, फिरत आलोय. आणि त्यांना म्हटलं मी असंच फिरतोय, मराठवाडा फिरतोय म्हटलं. आणि त्यांना फक्त एवढं म्हटलं. काका म्हटले की मी प्रॉपरचा परळी त्या साईडचाच आहे म्हटले. कुठले म्हटले तुम्ही? परळी पाहिजे. पण प्रॉपर कुठले असे? किल्ले धारूरचे आहेत. हां, तर बीडातले आहेत, आपल्या बीडातले आहेत. तर म्हणजे एक मराठी माणूस आपल्या मराठवाड्याचा जवळचाच इथे बसलाय. आणि मग आम्ही गप्पा मारल्या आणि खूप भारी वाटलं मला. आणि काका एका फार्मसी कंपनीमध्ये कामाला आहेत, त्याची ते इलेक्ट्रॉन पावडर वगैरे बनवले जातं. खूप मस्त आहे, बोलून मजा येते मला माहिती आहे. आपल्या लोकांना बोललं की एकदम चिल वाटतं. तसं काका आहेत, काकांचा स्वभाव आवडला मला. मस्त बोलले काका. आणि काका अजून काही तुम्हाला बोलायचं आहे? काही नाही. आम्ही तुमच्या परळीला येऊ, ट्राय करू परळीला यायला. रहदारी आहे म्हणून माईक लावलाय. आम्ही खूप गप्पा मारल्या दोघांनी. काका छान वाटलं भेटून तुम्हाला. थँक्यू सो मच. भेटू आपण कधीतरी. मी परळीला आलं तर नक्कीच तुमचं आठवण काढेल. चालेल, बाय बाय. चला आपला मित्र आलेला आहे, आपण त्या साईडला जाऊयात. छत्रपती शाहू महाराजांचा चौक म्हणू शकता. तुम्हीच का? आज तो दादा आहे. बघू, ओळख झाली आपली. मागे पोलीस आहेत त्याच्यामुळे ट्रिपल सीट जायचे. हाय 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 परत एकदा. ओके, हाय. तुमचं नाव काय? ऋषिकेश. आणि तुमचं? कृष्णा. तर हे जी माझी फ्रेंड म्हणलं होतं प्रीती, तर प्रीतीचे कृष्णाच्या भेटीसोबतच माझा डे 10 या ठिकाणी संपलेला आहे. मात्र उद्या डे 11ला मी कुठे फिरणार आहे, काय खाणार आहे, कुठे झोपणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी डे 11 नक्की बघा. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि आवडल्यास आपल्या संभाजीनगरच्या मराठवाड्याच्या मित्रांना नक्की शेअर करा.